या विषयावर माझे विचार मी मांडणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. विचारांचा सूर्य उगवलाय, विवेकाची अजून सांज नाही झाली. विचारांचा सूर्य उगवलाय, विवेकाची अजून सांज नाही झाली. तुम्हा आम्हाला जगाला दाखवायचंय की शिवरायांना जन्म देणारी ही महाराष्ट्र भूमी अजून वांज नाही झाली. ही महाराष्ट्र भूमी अजून वांज नाही झाली. आज आपण अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहे ज्यांचं जीवन केवळ इतिहास नव्हे तर प्रेरणेचा अखंड झरा आहे. आजपर्यंत या देशात अनेक महान राजे होऊन गेले, पण ज्यांचं नाव घेतल्यावर रक्तातला स्वाभिमान जागा होतो असे एकमेव राजे कोण असतील तर त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. राजा कसा असावा याचं उत्तम उदाहरण शिवराय आपल्या राज्य कारभारातून जगापुढे ठेवलं. आज आपण ज्याला लोकशाही म्हणतो त्या लोकशाहीतही राजेशाहीचा थाट दिसतो, पण शिवरायांच्या राजेशाहीत सुद्धा लोकशाही सामावलेली होती. म्हणून राजा कोणाला म्हणावं, राजाचं नेमकं काम काय असतं, राजाचं लक्षण काय असतं. ज्ञानोबराय सांगतात की जो पैसूर सहाय शू लोक लालन लिहू प्रणत प्रतिपाळू हा खेळू जयाचा. म्हणजे नम्र झालेल्या शरण आलेल्या दुःखी लोकांचे पालन करणे हा ज्याचा नित्य खेळ आहे त्याला राजा म्हणावं. जो धर्म कीर्ती धवळू अगाध दातृत्वे सरळू अतुल बळे प्रबळू बळीवंदनू. म्हणजे जो धर्माचा वक्ता आहे, धर्माचा रक्षिता आहे आणि धर्माचा अनुष्ठाता आहे त्याला राजा म्हणावं. हे सगळे गुण ज्यांच्याकडे आहेत त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. राज्य कारभार कसा करावा हा एक जरी संस्कार शिवरायांच्या जीवनातून घेतला तर महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर खराखुरा आनंद दिसल्याशिवाय राहणार नाही. आपण साध्या सुद्या परिस्थितीला खचून जातो. मुघल सरदार मिर्झा राजे जयसिंग स्वराज्यावर धावून आला. त्याचबरोबर झालेल्या पुरंदरच्या तहात सर्व किल्ले द्यावे लागले, पण शिवराय या प्रसंगाला खचून गेले नाहीत. शिवराय या प्रसंगाला खचून गेले नाहीत. रामजी पांगेरा हे या नावाचं एक तर्णबांड पोरग पुरंदरच्या युद्धात मरण पावलं. शिवराय त्याच्या घरी भेट देण्यासाठी गेले. जाताना रिकाम्या हाताने नाही गेले, सोनं नाण्याचं एक गाठोडं घेऊन गेले. त्याच्या बापाच्या हातात ठेवलं, पण रामजी पांगेराचा बाप म्हणला हे मी घेणार तर नाहीच, पण तुम्हालाच काही तर देणार आहे. राजांना प्रश्न पडला की ज्याचं एक तर्णबांड पोरग मेलय तो काही तर घेतच नाही, पण मलाच काही तर देणार आहे. राजांनी विचारलं की मला काय देणार आहे तुम्ही, तर त्यांनी घरात गेले व घरात गेल्यानंतर आपल्या दुसऱ्या मुलाला मनगटाला पकडून बाहेर आणलं आणि राजांना म्हणलं की माझा रामजी गेला तर जाऊ द्या, पण स्वराज्याकरता हा श्यामजीही तुम्ही घेऊन जावा. एवढं लोकांनी राजांवर प्रेम केलं. नियोजन कसं असावं, माणसं कशी मिळवावी, नियोजन कसं असावं, माणसं कशी मिळवावी, कठीण परिस्थितीत कसं तोंड द्यावं, उपलब्ध साधनात आपलं ध्येय कसं साधवावं हे छत्रपती शिवरायांच्या जीवनातून घेता येतं. अशा अनेक गोष्टी छत्रपती शिवरायांच्या जीवनातून शिकता येतात. म्हणून तर शिवरायांचं चरित्र हा एक संस्काराचा धडा आहे. शिवरायांनी जाता जाता समाजाला ज्ञान द्यायचं शिवरायांनी जाता जाता समाजाला ज्ञान दिलं, कसं जगायचं हे सांगितलं. म्हणून शिवरायांचे ह्या महाराष्ट्र भूमीवर अनेक परोपकार आहेत. आपण शिवरायांची जयंती आलं की बोर्ड लावतो आणि त्याच्यावर लिहितो शिवराय तुम्ही पुन्हा जन्माला या, शिवाजी महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या. पण शिवराय आधी जन्माला येण्यासाठी जिजाऊंसारखी पवित्र कूस असणारी माय जन्माला आली तर एक काय 10 शिवाजी राजे जन्माला येतील. रामकृष्ण हरी. यानंतर